आयुष्याची त्याला सुख समृद्धी आणायची, आयुष्याचं कल्याण करायचंय, केव्हा बी सज्ज राहायचं मुंबईला जायला. आणि फडणवीस साहेबांनी ती वेळ आमच्यावरती येऊ द्यायची नाही हे सुद्धा ध्यानात ठेवायचं. जर तशी वेळ आणली ना आता तर मराठा कधी नाही भाजपकडे येणारा. जो मराठा समाज भाजपकडे झुकलाय तो पुरा तुटनच, पण पळता भुई कमी करील. कारण शेवटी आम्ही मराठी आहेत, आम्हाला आमच्या जातीच्या लेकरा बाळाशी देणं घेणं आहे, तुमच्या सरकारशी नाही. तुम्हाला तुमचं सरकार टिकून ठेवायचं असेल तर मराठ्यांना बोललेल्या जेवढ्या कमेंट केल्या त्या पूर्ण करायची. आणि विश्वास वाटतोय की ते करतील. नाही केलं तर आम्ही सज्ज आहेत ना लढायला, काय घाबरायचं कारण आहे. जर जून महिन्यात पुन्हा एकदा उपोषण झालं तर त्यावेळेस तुम्ही मुंबईत जाणार असं मधल्या काळात तुम्ही म्हणाला होता. आणि मुंबईत गेल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी आमची फसवणूक केली या भावनेतून मराठी मुंबईत जातील असं तुम्ही म्हटलेलं आहे. खूप आक्रमक होऊ शकतं मग ते नंतर. जून तर आता आलायच 2-3 महिन्यावरती. मला वाटत नाही ते उपोषणला बसू देतील. पण माझं एक सरळ म्हणणं आहे की मराठा समाज 6 महिने वर्षाच्या आत सगळा मराठवाड्यातला आरक्षणात जाणार. पश्चिम महाराष्ट्राला सोड जाईल. आपल्या 70-80 वर्ष नव्हतं मायबाप मराठ्यांनो, जरा समजून घ्या. आपण हळूहळू जर गेलो तर जाणाऱ्याची संख्या, शत्रुताची संख्या आपल्यावरती खूप आहे. आपण हळूहळू गेलो तर आपल्या लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण आपण करू शकतो. आपण फक्त दम्मानी घेऊ, गडबड नको. कारण आता जे आर निघालाय, हळूहळू प्रमाणपत्र निघायला लागलेत, आणखीन निघत राहणार आहेत, त्याची काळजी करायची गरज नाही, कोणावर विश्वास ठेवायची पण गरज नाही. जे बोंबलते त्यांनी आयुष्यात काहीही समाजाला